स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं. तर आज आहे गुरुवार. सर्वप्रथम तुम्हाला शुभ गुरुवार आणि तुमचा दिवस आनंदाचा व भरभराटीचा जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता सकाळची चालू आहे माझी गडबड स्वयंपाकाची. तर आईनं पीठ मळलेलं आहे. आई असली की खूप कामात मदत होते. तर आईने सकाळ सकाळ मी इकडं स्वामींची पूजा करूस्तोवर देवपूजा करायला घेतलेली होती. तर तिकडे तिने पीठ मळायला चालू केलं आणि खूप सकाळी घाई गडबड आणि कामाचा दिवस असतो. तर जेवायला काही हे दोघंच आहेत, आमच्या दोघांचा उपवास आहे. तर आईने पीठ मळून घेतलेलं आहे आणि यांची चालू आहे स्वामींची आपली नित्यसेवा आहे चालू. ती तारक मंत्र म्हणतात आणि त्यांचा जप असतो सकाळचा. आणि माझीसुद्धा पूजेची तयारी चालू आहे. म्हणजे पूर्ण पूजा झालेली नाही माझी, फक्त पूर्वतयारी करून घेतलेली आहे मी स्वामींची पूजा करायची. तर पूर्वतयारी करून घेतलेली आहे, पूजा मांडायची आणि अभिषेक वगैरे करायचा आहे. तर आत्ता सध्या ह्यांची पूजा झाली की चहा पाणी करून मग मी माझ्या पूजेला सुरुवात करते. तर सर्वप्रथम फक्त देवपूजाच करून घेतलेली आहे आणि देवपूजा करून झाल्याच्या नंतर त्यांची नित्य उपासना चालू असते, जी की ती स्वामींची उपासना असते. तर आपलं तारक मंत्र आणि जप असतो त्यांचा स्वामींचा. तर ते करून घेतल्याच्या नंतर चहा वगैरे घेतात ते आणि त्याच्यानंतर मी माझी पूजा मांडायला सुरुवात करत असते. तर असं असतं माझं गुरुवारचं सकाळचं रुटीन. खूप धावपळ. गुरुवारी माझा अख्खा दिवस कामात जातो, कारण ह्या दोन पूजा, मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आणि आपल्या स्वामींची पूजा असे. तर हा माझा 6वा गुरुवार आहे. तर आता माझे फक्त 5च गुरुवार राहिलेले आहेत. आत्तापर्यंत जसे मी गुरुवार केले, जसे छान असे गुरुवार गेले माझे. आणि मी म्हणलं होतं सुद्धा स्वामींना की मला एकही गुरुवार मला कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ देऊ नका, माझे सर्व पारायण निर्विघ्नपणे पार पडू देत. तर तसंच झालेलं आहे. 6च्या 6 माझे गुरुवार निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत. असेच 5ही राहिलेले गुरुवार माझे निर्विघ्नपणे पार पडतील. आणि ह्यांची जी स्वामींवरची जी श्रद्धा होती ती खूपच आणखीन दृढ झालेली आहे, कारण त्यांना खूप एवढा मोठे अनुभव आले. स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी काय ती पुढचा कुठं वापरून वापरला नाही येतंय नाही येतंय आणि काय माहिती तुला काय होते. पप्पाची तर पावडर सगळी खालीच असते. कुठं चालला मेकअप करून? हाँगकाँगला. होय पप्पा, हाँगकाँगला. तू का झोपलोय पालता? कसं कसं मग खरं तर समर्थाच्या पप्पाच्या आणि समर्थाच्या दोघांच्या गमती जमती आणि त्यांच्या दोघांच्या गप्पा ह्या मी गुपचूप शूट केलं आणि व्हिडिओ टाकलेला आहे. तर ह्यांच्या गप्पा दोघांच्या चालू होत्या. तर आता चालू आहे माझी गुरुवारची पूजा आणि मी गुरुवारच्या पूजेविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे की 5व्या गुरुवारच्या त्या दिवशी अमावस्या आहे. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5व्या गुरुवारी अमावस्या रात्री 6:15ला चालू होते. त्यामुळे सगळीकडे असा गैरसमज आहे की 4 गुरुवार उपवास करावे, पण हे चुकीचे आहे. ही अमावस्या मार्गशीर्षमधील 23 तारखेला
शुक्रवारी आहे. अमावस्या अशुभ नाही, उलट हा खूप मोठा दीपावलीसारखा पर्वकाळ आहे. त्यामुळे 22 तारखेला 5व्या गुरुवारी उपवास, व्रत व उद्यापन करावे, तरच व्रत पूर्ण होईल. अमावस्या व गुरुवार व्रताचा कसलाही संबंध नाही. ही तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची होती की 5व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि तो दिवस खूप छान आहे आणि उद्यापन अवश्य करा तुम्ही ह्या दिवशी. 4थ्या गुरुवारी उद्यापन करू नका, 5व्या गुरुवारीच उद्यापन करा, उपवास करा. मी सुद्धा 5व्याच गुरुवारी उद्यापन करणार आहे. म्हणून मी 4थ्या गुरुवारी आपली जशी मी नेहमीप्रमाणे साधी सिंपल पूजा मांडते तशीच मी माझी पूजा मांडलेली आहे आणि उद्यापन मात्र मी 5व्याच गुरुवारी करणार आहे. पोथीची सांगता 5व्या गुरुवारीच करणार आहे. तर आता चालू आहे माझी मार्गशीर्ष महिन्यातली पूजाची मांडणी. तर हे बघा, मी पूजेचे सर्वप्रथम स्वामींची पूजा करून घेतली आणि तो व्हिडिओ मी त्याच दिवशी अपलोड केला. गुरुवारची पूजेचा व्हिडिओ राहिलेला आहे, तो आज अपलोड करत आहे, ज्या दिवशी गुरुवारचं माझं सर्व रुटीन. तर मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की 5व्या गुरुवारी उद्यापन करावं, तर ही माहिती मी माझ्याकडं पंचांग आहे तर त्या पंचांगणातली सांगितलेली आहे. तर ही पूर्ण बरोबर माहिती आहे की 5व्या गुरुवारीच उद्यापन करावं. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा. भेटूया आपण एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.